शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा पीक विमा मिळत नाही. खरीप हंगाम 2024चा पीक विमा खूप जिल्ह्यामध्ये मिळाला नाही. या सर्व प्रतीक्षेच्या गोंधळामध्ये अखेर एक दिलासादायक अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेले आहे शेतकरी मित्रांनो. कारण जो 23-24 खरीप 2023-24चा पीक विमा आहे, अशा शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे शेतकरी मित्रांनो. आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ती रक्कम आज जमा होऊ शकते, उद्या जमा होऊ शकते किंवा सोमवारपासूनही जमा होऊ शकते. कारण शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून प्रलंबित असलेला खरीप 2023-24चा पीक विमा म्हणजे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा. कारण त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली होती. परंतु खूप शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते, परंतु त्यांचे पंचनामे न झाल्यामुळं त्या 1.5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. आणि अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण 2023-24च्या पीक विम्यासाठी भगवानराव मनोहर या तिथल्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आंदोलन केलं होतं, त्याच्याबरोबर उपोषण केलं होतं. आणि अखेर त्या उपोषणाला आणि आंदोलनाला निश्चित प्रमाणात यश आलेलं आहे शेतकरी मित्रांनो. मला काय हरकत नाही, कारण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून त्या पीक विम्याच्या मंजुरीसाठी सिग्नेचर केलेले आहे. त्यामुळं नांदेड जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. ही रक्कम ही खरीप हंगाम 2023-24ची आहे. ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, विषय असा होता की तेथील शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता, परंतु खूप शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आणि काही शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्यामुळं त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप रखडलेलं होतं. आणि ते विमा कंपनीनं त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमच दिलेली नव्हती. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर तेथील शेतकरी संघटनेचे नेते असो, त्याचबरोबर शेतकरी असो, यांच्या माध्यमातून आंदोलनं करण्यात आली, उपोषण करण्यात आलं. आणि अखेर त्या सर्व उपोषण आणि आंदोलनाला यश आले म्हणायला काय हरकत नाही शेतकरी मित्रांनो. आणि त्यांच्या खात्यामध्ये पुढील 2 ते 4 दिवसामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. कारण ती पोर्टलवर आता लवकरच दिसायलाही सुरुवात होणार आहे. कारण खूप शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल होऊन तिथे आता रक्कम दाखवायला सुरुवात होणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, खूप जिल्ह्यामध्ये सध्या खरीप हंगाम 2025चे पैसे मिळत नाहीत. खूप शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत. अशामध्येच नांदेड जिल्ह्यासारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा म्हणजे 813 कोटीचा पीक विमा हा खरीप हंगाम 2025चा पीक विमा त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे त्यांनाही मोठा दिलासा मिळाला. त्याचबरोबर आता दुसरी चांगली अपडेट नांदेड जिल्ह्याशी म्हटले तर 23-24 खरीप 2023-24चा पीक विमाही त्यांच्यासाठी मंजूर झाला आहे. त्यामुळं त्या शेतकऱ्यांचा एक मोठा आधार निर्माण झालेला आहे. कारण यावर्षीचा खरीप हंगामाचाही पीक विमा चांगला त्यांना 30 हेक्टरी 30 ते 31 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. खूप शेतकऱ्यांचे जमा व्हायची राहिली आहेत, तेही आता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचबरोबर या सर्व पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 23-24चा पीक विमा खूप दिवसापासून त्यांचा प्रलंबित होता. आणि हाच प्रलंबित असलेला पीक विमा आता त्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण खूप दिवसापासून प्रलंबित असलेला, कारण यासाठी आंदोलनं करण्यात आली होती, रास्ता रोको करण्यात आलेला होता, उपोषण करण्यात आलेलं होतं. भगवानराव मनोहरराव यांच्या माध्यमातून त्यांनी हे उपोषण पूर्ण केल्यामुळं आज त्यांच्या प्रयत्नांना निश्चितच यश आले म्हणायला काय हरकत नाही. आणि लवकरच आज, उद्या किंवा सोमवारपासून त्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम जमाही व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळं सध्या खरीप 23-24चे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत काही जिल्ह्यामध्ये, परंतु खरीप 2025चे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. परंतु नांदेड जिल्ह्यासारख्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आणि आधार निर्माण झाला आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2025चेही पैसे मिळाले, त्याचबरोबर खरीप 2023-24चे पैसे एक मोठा आधार त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. त्यामुळं निश्चित या सर्व पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अडकलेला आहे, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अर्धवट पीक विम्याचं वाटप झालं आहे, एकही रुपया न मिळालेले जिल्ह्यांचं पीक विमामध्ये वाटप झालेलं नाही, अशा जिल्ह्याकडे राज्य शासन विमा कंपनीनं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांना हे पीक विमा मंजूर करून त्यांच्याही खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम टाकणं गरजेचं आहे. कारण नांदेडला 813 कोटी रुपये खरीप 2025चे मिळाले आणि आता अजून खरीप 2023-24चे पैसे मिळत आहेत. म्हणजे एक मोठा आधार तिथल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु या सर्व पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार कधी मिळणार, हाही खूप मोठा प्रश्न आहे. यासाठी लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन या पीक विम्याचा लढा लढणं गरजेचं आहे व शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. कारण खरीप हंगाम 2023-24मध्ये क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम लवकरच जमा होणार आहे. त्यांच्या पोर्टलवर ही रक्कम पुढील 1 ते 2 दिवसामध्ये किंवा आजही कधीही दाखवली जाऊ शकते व ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.